नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कृषी यांत्रिकीकरण योजनेतील 1,00,000 अनुदानाची आता मर्यादा काढलेली असून आता त्या ठिकाणी अनुदान कसे मिळणार आहे, तर याची माहिती आपण बघणार आहोत. उपरोक्त विषयान्वये कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजना राबवण्यात येतात. सदर योजनांच्या अंमलबजावणीकरिता मार्गदर्शक सूचना क्षेत्रीय स्तरावर निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार योजनेच्या अंमलबजावणीकरता द्यावयाच्या त्या ठिकाणी देण्याच्या सुधारित योजना सूचना मी तुम्हाला खालील सांगणार आहे. तर आणि त्या ठिकाणी अनुदान कसं मिळणार आहे ते देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आपले मराठी साईट युट्यूब चॅनलचे आवडत असतील तर तुम्ही मराठी साईट युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर आपण लगेच आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, मराठी साईट या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, मार्गदर्शक सूचनावर वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आता ट्रॅक्टर वगळता केवळ अवजारे अनुदानावर घ्यावायचे असल्यास किमान 3 ते 4 अवजारे अथवा रक्कम 1,00,000 रुपये अनुदान रकमेत जेवढी अवजारे घेता येतील तेवढी, यापैकी जे कमी असेल त्या मर्यादित 1 वर्षात अनुदान देणं राहील. तसेच ज्या अवजारासाठी अनुदानाची रक्कम 1,00,000पेक्षा जास्त आहे अशा साधनासाठी 1 वर्षात फक्त एकाच अवजारासाठी अनुदान राहील असे नमूद केलेले आहे. त्यानुसार कळवण्यात येत आहे की सदर 1,00,000 अनुदानाची मर्यादा काढण्यात येत असून 1 वर्षात लाभार्थ्यांची ज्या घटकांसाठी निवड झालेली आहे त्या सर्व घटकांसाठी अनुदेय राहणार आहे. परंतु एका घटकाची अनुदान लाभासाठी विरुक्ती होणार नाही याची देखील सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. अनुदानाची परिगणना करताना सन 2025-26च्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर घटकासाठी अनुसूचित जाती जमाती अल्प सर्व त्या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी रक्कम 1,25,00,000 रुपये, इतर लाभार्थ्यांसाठी रक्कम 1,00,000 रुपये अनुदान राहणार आहे. तसेच सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी एकूण रकमेच्या 40% किंवा अनुदानाची उच्चतम मर्यादा यापैकी जे कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान त्या ठिकाणी देण्यात येणार आहे, अशी त्या ठिकाणी माहिती आपल्याला समोर आलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर त्या ठिकाणी अनुदान घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.